ची जोडी कुडसावरे संघाची गोलंदाजी वरती बेडीसगावचा आकाश पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. पहिला बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर सरळ बॉडी वरती आदळलाय आणि पहिला बॉल आलाय डॉट. 2 दिवस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बोरीची वाडी एक संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये आणि कालच्या दिवसामधून आपण पाहतोय दुधाणी संघ माफी असं कवटेवाडी या संघ क्वालिफाय झालाय. येस कवटेवाडी संघ क्वालिफाय झालाय. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बळेल दर्शक त्याच्या मस्तकवर दस्तक. चाललाय चेंडू सरळ सीमा पार. आलाय षटकार. दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला कडा आणि ठोकला आपण पाहतो षटकार. गणेशच्या बॅट मधून झाला 6 धावा 6 इथून मात्र धावफलकाला सुरुवात झाली. श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झालाय आपण पाहतो. बॅटिंग करत असताना समर्थ 11 कुडसावरे संघाचं आणि एक सुवर्ण संधी आहे जर समर्थ 11 संघ हा क्वालिफाय होतोय या स्पर्धेमध्ये तर ओमसाई कॅटर्सचे सर्व आपण पाहतोय. अजून एक ऑन साइडला आता क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल थोडासा दूरवरचा पल्ला गाठलाय आणि इथून पकडलाय झेल. फलंदाज गणेश बाद. इलेव्हन बोरीशिवाडी आणि कोलेवाडी संजू जर दोन्ही संघ आपण इथे उपस्थित असाल आमचा आवाज आपण आपल्यापर्यंत पोहोचत असाल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायचं. यानंतरची मॅच येस काय आयोजकांचा निर्णय तो आपल्यापर्यंत कळवला जाईल. मात्र आपण इथे रिपोर्टिंग असाल तर आमच्यापर्यंत नक्कीच कळवा. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती षटकार. तिसऱ्या वरती विकेट गेली आणि न्यू बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये एंटर झालाय राहुल. आणि नक्कीच मी चर्चा करत होतो ओमसाई कॅटरेसचे सर्व आपण पाहतोय. राहुलजी कळंबे साहेबांकडून जर समर्थ 11 कुडसावरे संघ जर क्वालिफाय होतो या स्पर्धेमध्ये तर नक्कीच एकविरा ट्रिप त्यांच्यासाठी स्पॉन्सर असणाऱ्या राहुल कळंबे यांच्याकडून. बॅट शिकाडा आहे शॉर्ट थर्ड मध्ये. चुकीचं कॉलिंग आहे. नॉन सायकलला थ्रो जाईल का पाहावं लागेल. हो गेलाय आणि आता पाहावं लागेल नक्की मैदानामध्ये घडलं काय. यस नो मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि एस सिटीज OU ची फलंदाजकीने रनआउटच्या स्वरूपात बाद. मात्र त्याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला कारण गेली मैदानामध्ये रनआउटची विकेट. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी कुडसावरे संघ आपण म्हटलं की इथून फायटिंग टोटल उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये सध्याच्या घडीला फलंदाज बाद झाले. 2 4 नंतर 6 वरती 2 अशी परिस्थिती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू. आकाश गोलंदाज आहे. त्याच्यावरती प्रहार झाल्यानंतर त्याला भेटलाय अचूक टप्पा. त्याने केली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि प्रत्येक आपण पाहतोय नवीन बॅट्समनला आता इथून सावध पवित्रा घ्यावा लागेल. कव्हर उडवला. इनफिल्डला भेदले. सरळ चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय अशोकच्या बॅट मधून चौका.
तसेच आपण पाहतोय मराठा खानावळचे प्रोप्रायटर अरुणजी शिंदे यांच्या माध्यमातून कुडसावरे संघाकडून कोणी विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक प्रस्थापित केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जे नक्कीच आमच्याकडे जमा झालंय. 5 बॉल नंतर 10 बनल्यात अशोक गाडे न्यू बॅट्समन. आता आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती योगेश आलाय. शेवटचा बॉल आहे षटकातील. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ निघालाय चेंडू गॅप मधून, चाललाय धन 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 करत सीमा रेखा पार. आणखीन एक अशोकच्या बॅटचा वार, चौकार. आपण पाहतोय नक्कीच ब्रदर स्पोर्ट लाईव्हचे सर्व जे मेंबर आहेत त्यांनी नक्कीच मेहनत घेतली आहे. त्यांचं देखील गोड कौतुक केलं पाहिजे. कालच्या रजनीमध्ये देखील चांगली कामगिरी गेल्या खऱ्या अर्थानं 2 रजनीमध्ये त्यांची होती आणि क्लिअरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं ब्रीक वाक्य आहे. खऱ्या अर्थानं पूर्णपणे चांगलं असं प्रेक्षक पण घर बसल्या जे युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा नक्कीच आस्वाद घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आणि अजून एक उल्लेख केला पाहिजे, ग्राउंड पूर्णपणे सजवण्यामध्ये नक्कीच ठोंबरे इव्हेंट्सचा खूप मोठा वाटा आहे. पहिला बॉल उडवलाय, दीपेशला खवरला, प्रोटेक्शन आहे, 1 बाउन्स, सरळ चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाकडे आणि या बॉलवरती आली आहे एक सिंगल. पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहतोय 14 होत्या, या बॉलवरती आली एक सिंगल. एकंदरीत एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1.1 अशी स्थिती असल्यानंतर दाफलकर आहेत 15. 2 विकेट जरूर गेल्यात समर्थ इलेवन कुडसावरे संघाच्या, मात्र सातत्याने धावा थांबल्या नाहीयेत. धावा त्यांच्यासाठी येत आहेत. अशोक स्ट्रायकर आणलाय ज्याने 2 बॉलमध्ये 2 चौकार मारलेत आणि अजून एक चौकार जर प्रस्तावित केला तर आमचे अरुणजी शिंदे यांच्याकडून नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. स्ट्रायकिंगला अशोक आहे, इथून पाहावं लागेल, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथून मात्र वापरलं. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये आलं राजू आणि ताडव क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं. अशोकला पूर्णपणे स्तब्ध उभं केलं. पाय जणू काय बेडी का अटकले की काय असं वाटतंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटसाठी आपण पाहतो रायटीसाठी गोलंदाजी करतो. हा बॉल हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी घडली, शॉट फाईन लेकडून आणि चेंडू चाललाय बिहाइंड द विकेटला. आलाय नशिबाचा चौकार, 4 धावा. अशोकच्या बॅट मधून आपण पाहतो खरं 3 चौकार आले, मात्र आधीचा बॉल डॉट होता. दाफलकर एकंदरीत आपण पाहतो 19 आहे. 3 बॉलचा खेळ इथून मात्र आपण पाहतो संपन्न झाला. 4था बॉल, स्ट्रायकिंगला अशोक पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे प्रयत्न फसला गेलाय. चेंडू आपण पाहतो थोडा कमी उचलीचा, सबमरीन डिलिव्हरी सरळ गेली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल आलाय आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल योगेशने घेतल्यानंतर दुसरा बॉल डॉट, तिसऱ्यावरती चौकार, 4था बॉल डॉट. 5वा बॉल घेऊन सज्ज राजू, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ऑन साइडला टर्न केलाय, फटका सुरेख आहे, जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. आला आणखीन एक धमाकेदार चौकार. नक्कीच मी उल्लेख केला होता राहुलजी कळंबे साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून जर समर्थ इलेव्हन संघ क्वालिफाय होते या स्पर्धेमध्ये तर एक वेळा ट्रिप त्यांच्याकडून असणार आहे.
5 बॉल 23. पुढचा बॉल शेवटचा आहे, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाला होता असं वाटलं होतं, मात्र कीपर हा चेंडू अडवला आणि पंचांचा. आणि आपण पाहतो इथून पंचांचा निर्णय षटक समाप्तीचा. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 11.50च्या सरासरीने जमवला धावफलकावर समर्थ 11 कुडसावरे संघानं 2 गडी बाद 23. तेवीस आहेत धावफलकावरती. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो गोलंदाज रवींद्रला इथून मात्र आता प्राशारण केलंय. 11.25ची सरासरी गाठीत आपण पाहतोय. 23 जमवल्या. 2 विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित कुडसावरे संघ बॅकफुटला जाईल, मात्र तिथून पूर्णपणे अशोकने आपल्या खांद्यावरती धुळा सांभाळी. 7 मध्ये त्याने 16 धावा केल्यात. योगेशचा विचार केला तर अद्याप तो स्ट्राईक द्यायचं काम करतोय. अशोकला 1 बॉलमध्ये 1 तो खेळतोय. आणि तिसऱ्या षटकात रवींद्र आला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, मिस टाइम आहे, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये, बॅट शिकाडा घेऊन चाललाय चेंडू. आपण पाहतो शॉर्ट थर्ड मध्ये 1 धाव पुढे घेतली गेली आणि आता स्ट्राईक आली अशोककडे. चला अशोकसाठी अजून एक सुवर्ण संधी आली आहे. जर अशोकने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर आमचे रेल्वे कर्मचारी सचिनजी पत्की साहेबांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच 2 रात्रीमध्ये देखील बक्षिसांची खूप सारी लयलूट झाली आजच्या नक्कीच दिवस रात्रीमध्ये देखील होणार आहे, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. पहिल्या बॉलवरती सिंगर आले. 24 वरती धावसंख्या पोहोचली. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताळला. ऑफ साइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न फसला गेलाय रवींद्रकडून, कारण बॉडी लाईन मध्ये जर चेंडू टाकला तर माहिती आहे रवींद्रला अशोक वरती जर बॉडी लाईन वरती चेंडू टाकला गेला तर त्याच्याकडे त्या बॉलवरती फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र त्याच्या अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये एक आली एक्स्ट्रा धावफलक 25 वरती. पुनश्च एकदा तोच प्रयत्न होता, तेच प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र आणखीन एक एक्स्ट्राची धाव मिळत असताना धावफलक आपल्याला घेऊन जाईल. स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय नक्कीच धाव पुस्तकावरती 26 धावा आहेत. मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय उबित गाझी, त्यानंतर स्क्वेअर लेगला आपण पाहतोय अनंता गावंडा. हे दोन्ही पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढे एकदा कट केलाय, सुरेख फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. अगदी जमिनीला लागला व चेंडू बाउंड्री लाईन पार, कव्हर पॉइंटला चौकार. धावा बनल्या 30. पुढचा बॉल ऑन साइडला लगनला क्लिअर करायला असं वाटतंय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता मात्र अशोकला परतावा लागेल. फटका फसला गेलाय. कदाचित वाटलं होतं लॉंग ऑन क्लिअर करेल, मात्र आता परतावा लागेल अशोकला. अजून एक विकेट डगआउटला. नो बॉल आणि 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक त्यानं दिलंय आणि एकंदरीत 222च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय प्रेम आता मैदानामध्ये आहे. 30 बळल्यात, 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 विकेट गेलाय. समीकरण 3-3-3 असं पाहायला मिळतंय.
पहिलाच बॉल उडवला, चालला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याने केले मिसफील्ड, चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय प्रेमने आल्याला दाखवलेला चौकार. आपण पाहतो पहिल्या बॉल वरती चौकार ठोकला. एकंदरीत आता धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. अजून एक उडवल्या आउटसाइडला, मात्र मिस्टाईम डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सुरेख झेल पकडला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने. आणखीन एक फलंदाज बाद. इनॅट नंबर आपण पाहतो जवळजवळ आता 6 वरती मनोहर आल्या. धावफलकावर धावा 34 आहेत. 4 षटकांचा सामना आहे. किमान 40 ते 45 धावा बनल्या तरी आपण पाहतो इथे डिफेंड होतात, कारण 12 मध्ये 16 बनल्या नव्हत्या. हे देखील प्रात्यक्षिक या मैदानामध्ये आपण पाहिलंय. मनोहर स्ट्राईक खेळलाय. या षटकातील शेवटचा बॉल आहे, अवे फ्रॉम द बॉडी आहे. पंच नक्कीच तपासणी करत असताना दिलात आणि हा सिग्नल वाईटचा एक एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलकावरती 35. नक्कीच दोन्ही टीमला आपण पाहतोय वाईट आणि वेस्ट च्या वरतीचा बॉल असेल तर नो बॉल साठी एक रिव्ह्यू आहे, तो आपण जर घेतला सक्सेसफुल झाला तर आपल्याला तो रिव्ह्यू रिटेन केला जाईल आणि आता जर रिव्ह्यू फसला तर तो मात्र आपल्याला पुनश्च रिव्ह्यू भेटणार नाही. 35 बनल्यात. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. लोअर फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे आणि सरळ चेंडू आपण पाहतो चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि या बॉल वरती फक्त एक सिंगलच कंप्लीट झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना धावफलकावर आहेत आपण पाहतोय इथून 36 धावा. 4 विकेट बाद. चला बेडीसगाव संघ टीम मीटिंग नको लगेच आपण टीम हडल नकोय, टीम मीटिंग नकोय, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. 3 मध्ये बदला 4 गडी बाद 36 आणि इथून आपण पाहतो आता शेवटचा स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. देतोरचं हनमारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. स्ट्राईक हँडला असेल मनोहर. मनोहर साठी देखील सुवर्ण संधी आली आहे. आपण पाहतोय जर 6 बॉल लागोपाठचे आपण पाहतो 3 षटकार मारले तर आमचे सचिनजी पत्की साहेब आहेत त्यांच्याकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच घर बसल्या या मॅचचा आस्वाद ते घेत आहेत. जवळशी अत्यंत मैत्रीचं नातं आपण पाहतोय सचिनजी पत्की आणि समोर तेलून कुडसावरे संघाचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनोहर आहे. गोलंदाज ट्रॅक वरती नितीन राईट आर्म ओव्हर द पहिला चेंडू ऑन साइड ला खेळून काढलाय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. झाले मिसफील्ड. सेकंडचा कॉल असणार आहे. हो झालाय आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट होतील. मी आधीच म्हटलंय 40 ते 45 धावा देखील इथे डिफेंड होत असताना नक्कीच संघ जिंकलेले आहेत, कारण ग्राउंडची जर व्यूहरचना पाहिली तर
असा हा ग्राउंड आहे. नक्कीच या ग्राउंड बनवण्यामागे खूप सारी मेहनत आहे कमिटीची, कारण याआधी आपण जर महिन्याआधी ग्राउंड पाहिला असतं तर हा तोच ग्राउंड आहे असा नक्कीच प्रश्न पडला असता. अहोरात्र मेहनत घेतली आहे सर्व कमिटी मेंबरांनी, पुन्हा एकदा सफल झालेत. आणि इथून बॅट्समन ओयुची बाद, फलंदाज मनोहर. अंपायरचा निर्णय आलाय. आणि आता 38 बनल्या गेल्या. तिथून किमान 4 बॉल मध्ये 10 धावा घेतला तरी सन्मानजनक खऱ्या अर्थानं स्कोर बनवू शकते टीम समोर दिलन कुडसावरे. पुढचा बॉल स्ट्राईक केला राहुल निरगुडा. हा बॉल अल्सरला टर्न केलाय, प्रॉपर टायमिंग झालाय असं वाटतंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. निर्णय काय पंच कळवायचा आहे. येस, ओयुची आउट. असं वाटलं होतं की सीमा लगत क्षेत्ररक्षक आहे आणि इथून आता पाहावं लागेल. यस, नक्कीच पंचांना आउट दिलाय. यस, सॉफ्ट सिग्नल आउट होता आणि फलंदाज नक्कीच बाद आहे. आपण पाहतोय अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा झेल पकडला गेलाय. हर्षलला आल्याला प्रहार केला होता, मात्र त्याचा माफी असावी. आपण पाहतोय राहुल निरगुडाने आल्याला प्रहार केला होता, मात्र त्याचा फटका फसला गेला आणि फलंदाज इथून बाद होत असताना आपण पाहतोय. 38 ला 5, 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक घ्या. 6 आहेत खऱ्या अर्थाने. आधी 5 विकेट गेल्या होत्या आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये लांब उंच काठीचा हर्षल मैदानामध्ये एंटर झालाय. 3 मध्ये इथून आता किमान 10 धावा मी आधीच म्हटलं तर बनवावं लागतील. त्या 10 धावा होतील का त्या पाहावं लागेल. हा बॉल पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका विकेट करायचा आहे, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सरळ गेलाय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक डॉट. धावा रोखल्यात शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये, जिथे मात्र हाणामारी केली जाते. नितीन 4 मध्ये खर्च केल्यात, त्याला फक्त धावा 2. शेवटचा 2 बॉल शिल्लक आहेत. किती धावा येतील आता पाहावं लागेल. मिस टाइम, बॅटशी लिडिंग आहे स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि चुकी होणार नाही. हर्षलला देखील परतावा लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. गोलंदाजानं कॉल दिला, मात्र झेल इथून सुटला गेला. आपण पाहतो इथून आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद असणार आहे आणि पहिला डावाचा खेळ संपन्न होतोय. आणि पहिल्या डावानंतर एकंदरीत धावफलकावर धावा आहेत. समर्थ 11 कुडसावरे संघाच्या 39 आणि 40 धावांचं लक्ष असणार आहे. जय वाघोबा बेडीसगाव बस संघ समोर. चला या पुढील आपण पाहतोय माऊली उलम बोरीशिवाडी आणि कोल्हेवाडी संजू. दोन्ही संघांना विनंती असेल
जे कर्णधार आहे दोन्ही संघाचे त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं, मुख्य मंचावरती यायचं. कडे आपण यायचंय टॉस आपलं सॉरी माफी असावी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि नक्कीच आपण ड्रॉ करणार आहोत. चला माऊली 11 बोरीची वाडी शेवटचा पुकार आहे. सेकंड इनिंगला अर्थातच उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. पूर्वार्धाचा खेळ संपन्न होत असताना 4 षटकांती आपण पाहतोय. 7 फलंदाज बाद बनवले आहेत. समर्थ इलेवन कुडसावरे संघानं धावफलकावरती धावा 39 धावांचं टार्गेट आहे. पाहायला गेले तर मॅन्टेल पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. प्रति षटकामागे 10ची सरासरी इथून राखायची गाठायची. खऱ्या अर्थानं जय वागोबा संघ आपण पाहतोय बेडीसगाव बस याला. आणि या इथून मात्र जो संघ जिंकणार आहे त्यांना सेकंड राऊंड साठी बाय असणार आहे.
याची नोंद घ्यायची आहे. योगेश तयार आहे. लेफ्ट आर्म सॉरी राईट आर्म राऊंड विकेटने पहिल्या बॉल वरती केला. घडीगारात पहिल्या बॉल वरती आली पहिली विकेट. फलंदाज बाद. घेतली पहिल्या बॉल वरती मोठा वादरा दिला गेला जय वाघोबा बेडीसगाव ब संघाला आणि 0 भोपळ्यावरती परतावा लागलाय बॅट्समन आकाशला. पुढचा बॉल हा देखील मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज योगेश डाऊन द बॉल चुकी नाहीये. दुसरा बॉल वरती दुसरा हादरा गणपतला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक दुसरा आउट. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या. हॅट्रिक आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेश खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक नक्कीच संपादित झाली पहिल्या दिवसामध्ये आणि दुसरी विकेट हॅट्रिक येईल का हे आता पाहावं लागेल. तिसरी विकेट जवळ जवळ आली होती मात्र घडलंय काय. थर्ड मॅन मध्ये सुटलाय झेल आणि इथून या बॉल वरती आली एक सिंगल धाव. खऱ्या अर्थानं गोलंदाज मैदानामध्ये योगेशने खूप मेहनत घेतली आहे. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट त्यानं संपादित केल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हा देखील फटका फसला होता. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल सोप्पा झेल त्यानं उडवला. दुसऱ्या अटेम्प्ट साठी देखील हा झेल भेटला नाहीये. मात्र आता पंच सांगतायत हा बॉल वाईड आहे आणि एक अवांतर धाव मिळत असताना धावफलक पोहोचेल आपण पाहतो एकंदरीत 2 या आकड्यावरती. पुढे एकदा उडवला आता कव्हरला डिपेसच्या कव्हर मधून निघाला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौका. आता आपण ड्रॉ करत आहोत. जे जे मात्र चिठ्ठी निघेल त्याला क्वालिफाय राऊंड साठी बाय भेटेल आणि जो संघाची चिठ्ठी येणार नाहीये तो यातून जिंकणारा संघासोबत खेळेल. विनर विनर अशी मॅच होईल. विनर आणि पहिल्या दिवसाचा विनर ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आलाय बॅकअप आहे आणि तिथून देखील झाली हर्षल कडून चुकी. 2 तर कंप्लीट झाल्यात आणि 2 वरती समाधान मानावं लागेल. धावफलक आता पोहोचले 8 वरती. सलामीचे 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर आता विजय जो ओपनिंग साठी आला होता यस माऊली विलियन बोरीची वाडी या संघाला बाय भेटली आहे. नक्कीच तो क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचलाय. 5 बॉल आणि धावफलकार धावा आहेत 8. पुढे एकदा कव्हरच्या वडून उडवायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न झाला यशस्वी. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय चेंडू दन दन करत 4 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावरती 2 गडी बाद. जय वाघोबा बेडीसगाव संघाची धावसंख्या 13 हा माफी असं 12 आहे.
याच दरम्यान आपण पाहतोय नक्कीच आमचे पनवेलचे एक अत्यंत टॅलेंटेड असे समालोचक अंकुशजी निरगुडा यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. पहिल्या रजनीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला होता आणि नक्कीच अच्छा तिसऱ्या दिवसामध्ये त्यांनी हजेरी लावली. 12 बनल्यात येणारे चेंडू 18 आणि करायचे धावा एकंदरीत आपण पाहतो धावा 28. 12 बॉल 28चं समीकरण आहे. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज अशोक आलाय. पहिल्या 2 बॉलवरती विकेट संपन्न घेतल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जी विकेट होती तिथे मात्र कॅच सोडली, तिथून आल्यात. एकंदरीत आपण पाहतो आता धावा 12. 18 बॉलमध्ये 28 करत असताना आता अशोक वरती जबाबदारी दिली गोलंदाजीची. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक एंडला मंगल. पहिला बॉल शॉर्ट पिच हुक करण्याचा प्रयत्न, मात्र पंच सांगतायत येस इट इज व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल आणि धावफलक आता पोहोचेल 13 वरती. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काउफिजला क्षेत्ररक्षक येतो डीप मधून. थोडीशी चेज आहे. सेकंडचा कॉल झालाय. लेझी फिल्डिंग होते समर तेलंग कुडसावरे संघाकडून, कारण अशा जर धावा त्यांनी बहाल केला तर नक्कीच कुठेतरी त्याचा भुगतान नक्कीच त्यांना शेवटच्या षटकामध्ये करावं लागू शकतं. 2 आल्या. धावफलक आता पोहोचले 15 वरती. स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला आपण मंगलला पाहतोय. अशोकचा पुढचा बॉल स्वीट फसला गेलाय. या फटक्याला नक्कीच एक चांगलं असं नाव आहे जे दशरथ पाटील सरांनी दिले, मात्र ते इथं घेऊ शकत नाहीये आणि नक्कीच लगी तो आभार नाही तो बरबाद असं म्हटलं जातं सध्याच्या घडीला. दाफलकार धावा 15 आहे. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, धावतोय चेंडू पर्यंत, मात्र पोहोचू शकला नाहीये. नो बॉन्स लँड मध्ये निर्जर स्थळी हा चेंडू पडल्यानंतर आला धावा 2. आपण पाहतोय स्पर्धेमध्ये पहिला फेरीचा सामना 4 ओव्हरचा, दुसऱ्या फेरीचा सामना 3 ओव्हरचा आणि तिसऱ्या आणि चौथ्या फेरीचा सामना प्रत्येकी 2-2 षटकांचा असेल आणि याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. या बॉलवरती 2 धावा आल्या. धावफलक 17 वरती पोहोचलाय. सास पडत का होईना इथून मात्र थोडासा स्टार्ट मिळाला बेडीसगाव संघाला. 40 लक्ष असताना अजूनही 23 करायच्यात. अशोक तयार आहे पुढचा बॉल घेऊन. स्ट्राईकिंगला मंगल. शॉर्ट पिच आहे. हुक करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील वाईटशी आणि पंचानं अपील उचलून धरली, कारण इथून मात्र आपण पाहतोय अबाउ द शोल्डर हा बॉल होता आणि या बॉलवरती वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. दाफलकावर धावा 18. एकदा कट केलाय, मात्र आता प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये धावतोय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू पर्यंत आणि या बॉलवरती देखील दुहेरी धाव एकवटली गेली. धावफलक आता पोहोचली 20 वरती. संत वाते इंद्रायणी असं म्हटलं जातं आणि संत गतीने सुरुवात केली. खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैदानामध्ये वेडीसगाव संघाने पहिले 2 आदरे जवळ 2 बॉलवरती लागल्यानंतर तिथून मात्र आता संघाला सावरायचं काम केलंय. आपण पाहतोय इथून विजय आणि मंगलनं. पुढचा बॉल 5 वाय 20 बनलाय. अजूनही 20 ची गरज आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा बॉल बॅक ड्राईव्ह, रनआउटचा चान्स आणि डायरेक्ट हिट गोटीने लागलाय जाऊन अशोकच्या स्टंप वरती. रनआउटच्या स्वरूपात मंगल बाद. बॉल या षटकातील न्यू बॅट्समन मैदानामध्ये गेला. दानिश स्ट्राईकला विजय असणार आहे. ही धोक्याची धाव घेतली गेली आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचू शकला नाही बॅट्समन मंगल. त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद धावा लागले. 20 वरती 3 सध्याच्या घडीला परिस्थिती आहे.
येस, ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे आपल्याला स्पष्ट दिसतंय, कारण फ्रेम मध्ये देखील नव्हता. मंगल हा बॉल डॉट झालाय. या डॉट बॉलची गरज होती आणि पहिला 2 सत्राचा खेळ संपन्न होत असताना 10च्या सरासरीने लगवल्यात. जय वाघोबा बेडीसगाव संघाण धाव फलकावरती धावा 20 येणारे. आता चेंडू असणार आहेत, पाहतोय आपण इथून 12 करायच्या धावा, 20 डॉट बॉल आलाय. न्यू बॅट्समन आपण पाहतो दानिश. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होतोय, देऊया आपण डीजे मास्तरांना संधी एक सुमधुर गाणं वाजवण्याची. संघ लगेच फिल्डिंग लावायची, जास्त वेळ नाही आपल्याकडे. 12 मध्ये 20 करायची. मी आधीच म्हटलं होतं 40चा पाठलाग करत असताना प्रति षटकामागे 10ची सरासरी सी सध्याच्या घडीला लाखरी गेली आहे जय वाघोबा बेडीसगाव संघाकडून. मात्र 3 गडी त्यांनी गमावले. आता डिस्कशन होतंय मैदानामध्ये गणेश, अशोक, योगेश आणि मनोहरचं की कोणाला ओव्हर द्यायची, आणि धुरा दिली आहे गोलंदाजीची राहुल या गोलंदाजावरती. आणि आपण पाहतोय नक्कीच आजच्या दिवसामध्ये जर हा संघ क्वालिफाय होत आहे समर्थ 11 कुडसावऱ्या, तर नक्कीच एकविरा ट्रिप त्यांना आपण पाहतोय ओमसाई कॅटरेजचे सर्व राहुलजी कळंबे साहेबांकडून असणार आहे. आणि जर इथे मात्र विकेट ॲटिक प्रस्थापित केली तर आमची मराठी खानावळची सर्व अरुणजी शिंदे साहेबांकडून 500 रुपयात. तसेच जर विकेट ॲटिक संपादित केली तर आमचे रेल्वे कर्मचारी सचिनजी पत्के यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे कुडसावऱ्या संघामधील गोलंदाजासाठी. बक्षिसांची लयलूट इथून आपण पाहतोय होणार आहे, कारण सातत्यानं अत्यंत जवळचे असे मैत्रीपूर्ण संबंध आहेत सर्वांशी, आमच्या सर्व साहेबांशी. राहुलचा पहिला बॉल शॉर्ट पीजे हुक केलाय, समोर हॅमर केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये, सरळ चाललाय, ओव्हर बॉलर हेड चौकार. समीकरण बदलणे, दानिशने केलं पहिल्या बॉलवरती प्रहार आलाय चौकार. त्याचा स्ट्राईक रेट झाला 400चा. 11 मध्ये करायच्या 16. इथून कुडसावरे संघाला करायचं काय, विकेट घेतलं तरी चालेल, मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. 11 मध्ये 16ची गरज आहे. राहुल तयार आहे, पुढचा बॉल, हा देखील बॉल मिस टाइम, चाललाय कव्हर पॉइंट मध्ये. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक धावतोय, डीप मध्ये पोहोचलाय आणि इथून केलीये मिसफील्ड आणि चेंडू चाललाय. असं क्षेत्ररक्षण झाल्यावर कशा धावा रोखला जायला प्रश्न पडलाय, चौकार. पुढचा बॉल पुढे एकदा इनफिल्डला आता क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून चुकी होणार नाही असं वाटलं होतं. त्यांच्या पायाला बॉल लागला, एक सिंगल आली आहे. अजूनही आपण पाहतोय 9 बॉल 11ची गरज आहे. आणि आमच्या आपण पाहतोय CRPF राज जाधव साहेबांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुढचा बॉल बॅटशी आतलीकडा चाललाय, आपण पाहतोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप मधून येतो, सेकंडचा कॉल आहे. लेझी फिल्डिंग होती आणि आता करायचे आहेत 8 मध्ये 9.
येस 8 बॉल 9ची गरज. लोवर फुल टॉस आहे, चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह आला चौकार. येस 7 बॉल करायच्यात 5 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय ऑन साइडला टर्न केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मधून निघालाय चेंडू, बाउंड्री लाईन पार फरार आलाय चौकार. आणि आता स्कोर आर लेवल आणि आता 1 धावेची गरज असणार आहे. इथून आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जय वाघोबा क्रिकेट संघ. बेटीसगाव बोला. चला कोल्हेवाडी संघाचे सर्व खेळाडू यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचंय, उपस्थिती दाखवायची. 6 बॉल 1ची गरज. गोल्डन ट्रॅक वरती गणेश पिरकड जर इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित करतात आपण पाहतोय. नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज. 6 मध्ये 1 जवळ रोखताना पाहिलं मात्र समीकरण थोडंसं सोपं आहे. पहिला बॉल शफल झालाय, ऑफ साइड ऑफ स्टंप आहे आणि व्हाईट बॉल न इथून सामना फिनिश झालाय आणि इथून सामना जिंकलाय जय वाघोबा बेडीसगाव ब संघाने. तो पोहोचतोय पुढच्या फेरीमध्ये. चला टीम आपण हस्तांतरण करायचं आणि कॅप्टनला विनंती येते आपण फक्त लगेच टॉस साठी यायचंय आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे अंकुशजी निरगुडा सर. हॅलो, थँक्यू सो मच प्रभू कांबळे यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. स्पर्धेमध्ये अगदी एक दमदार आवाज आपण या ठिकाणी ऐकला आणि त्यांना करू आपण वेलकम स्वागत. चला दोन्ही